नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येतं 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मधलं प्रश्न क्रमांक 11. काय दिलं आहे? वर्तुळ पाकळी पी सी क्यूमध्ये जी वर्तुळ पाकळी त्याच्यामध्ये चौकोन ABCD हा काय चौरस आहे, म्हणजे चारही बाजू समान आहेत त्याच्यानंतर BXD ही जी पाकळी आहे त्याची त्रिज्या किती आहे? या पाकळीची त्रिज्या ही 20 सेंटीमीटर असेल, म्हणजे CX किती आहे? 20 सेंटीमीटर. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती करा. ही कृती तुम्हाला दिली आहे, त्याच्यामध्ये रिकाम्या जागा दिल्या आहेत, त्या आपल्याला फक्त भरायच्या आहेत. ओके, तर आपण स्टार्ट करूया. चौरस ABCDची बाजू, म्हणजे हे जो चौरस आहे ABCD त्याची जी बाजू आहे, चारही बाजू समान असतात ना, पण एक बाजू घेऊया कुठली तरी, ती बरोबर आहे कशाने? वर्तुळ पाकळी BXD ची त्रिज्या, BXDची त्रिज्या आपल्याला दिली आहे 20 सेंटीमीटर. त्या त्रिज्या आणि वर्तुळ ह्याची चौरसाची बाजू हे दोन्ही समान आहेत. ओके, इकडे 20 सेंटीमीटर लिहूया कारण आपल्याला हे दिलं आहे. आता चौरसाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र काय? बाजूचा वर्ग. ओके, बाजूचा वर्ग म्हणजे बाजू आपल्याला माहीत असायला पाहिजे. हे बघ, इकडे वरती दिलं आहे चौरस ABCDची बाजू ही वर्तुळ पाकळी BXDची त्रिज्या 20 सेंटीमीटर बरोबर आहे, म्हणजे जितकी त्रिज्या आहे तितकीच चौरसाची बाजू असणार आहे. ओके, जिथे पण 20च असणार आहे. 20चा वर्ग किती पुढे लिहायचं? 400. समीकरण नंबर 1 मानलं आहे. ओके, आता पुढे बघूया. पुढे काय दिलं? चौरसातील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरस ABCDचे क्षेत्रफळ वजा वर्तुळ पाकळी BXDचे क्षेत्रफळ. ओके, हे आपल्याला काय करायचं नाही. आता चौरस ABCDचे क्षेत्रफळ आपण वरती काढलं, बाजूचा वर्ग म्हणजे 400. तेवढं 400च फक्त लिहायचं आहे. 400 वजा त्यांनी सूत्र दिलं आहे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचं सूत्र दिलं आहे, थीटाचे 360 गुणिले पाय वर्ग. ओके, ते आपल्याला काय लिहायचं नाही आहे, त्यांनी कृतीमध्ये दिलं आहे. आता पुढे इथे पण वरती 400 म्हणजे खाली पण 400. आता 90 भागिले 360 गुणिले 3.14 भागिले 1 त्यांनी लिहिलं आहे, लिहायची गरज नव्हती. त्याच्यानंतर 400 भागिले 1 लिहिलं आहे, इथे पण लिहायची गरज नव्हती. ओके, R म्हणजे काय? त्रिज्या 20चा वर्ग इथे 400, तर त्याने दिलं आहे. आता डायरेक्ट इथे 314 दिलं आहे, ते कसं आलं ते सांगतो. हा शून्य गेला, 9 एके 9, 9 चौक 36. ओके, त्याच्यानंतर हा 4 एके 4, 4 एके 4, 4 0 0 4 0, 100 आले. 100 गुणिले 3.14 किती होतात? 314. ओके, हे असं आलं इकडे. आणि वरचं 400 खाली लिहिलं आहे. 400मधून 314 गेले, किती राहिले? 86 राहिले. ओके, आता नुसते 86 लिहायचे नाही, 86 सेंटीमीटर वर्ग लिहायचं आहे, कारण क्षेत्रफळ आपण काढलं आहे ना, म्हणून. मोठ्या वर्तुळपाकळीची त्रिज्या बरोबर चौरस ABCDच्या कर्णाची लांबी. इथे त्यांनी 20 वर्गमूळ 2 लिहिलं आहे, तुम्हाला कळलं नसेल कसं आलं ते. चौरस ABCDच्या कर्णाची लांबी कशी काढतात? वर्गमूळ 2 गुणिले बाजू, इथे कंसामध्ये लिहितो, वर्गमूळ 2 गुणिले बाजू. आता चौरसाची बाजू किती? 20 आहे सेंटीमीटर. 20 गुणिले वर्गमूळ 2, 20 वर्गमूळ 2 असं आलं आहे. त्यानंतर मोठ्या वर्तुळपाकळीतील चौरसाबाहेरील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ पाकळी PCQचे क्षेत्रफळ वजा चौरस ABCDचे क्षेत्रफळ. ओके, हे त्यांनी दिलं आहे. त्याच्यानंतर वर्तुळ पाकळी PCQचे क्षेत्रफळ हे असं लिहिलं त्यांनी, खाली चौरसाचे क्षेत्रफळ. आता वर्तुळ पाकळीच्या सूत्राचा परत त्यांनी वापर केला आहे, थीटाचे 360 गुणिले पाय वर्ग. आणि चौरस ABCDचे क्षेत्रफळ काय? इथे आपल्याला 400 इथे वर्ग लिहिलं आहे ना बाहेर, म्हणून आपण 20च फक्त लिहायचं आहे इथे. ओके, त्याच्यानंतर इथे खाली 20चा वर्ग आहे, इकडे खाली दिलं असल्यामुळे आपण वरती तसंच बघून लिहिलं तरी पण चालतं. ओके, आता इथे भाग घालून घ्यायचा आहे. हा शून्य गेला, 9 एके 9, 9 चौक 36. ओके, हा इथे तुम्हाला भाग नाही घालवायचा आहे, पण मी तुम्हाला दाखवून देतो म्हणजे तुम्हाला समजेल. आता ही स्टेप सांगतो कशी आली इथे खाली काय येणार ते सांगतो. 20चा वर्ग इथे 400 लिहून घ्यायचा आधी.
आता ही स्टेप कशी आली सांगतो. हा शून्य गेला 9 1 9 9 चौक 36. काय शिल्लक राहिलं वरती 3.14 गुणिले 20 वर्गमूळ 2 चा वर्ग भागिले 4. ओके. आता वर्गमूळ 2चा वर्ग काय येतो, वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होईल आणि 20चा वर्ग किती 400. 400 गुणिले 2 किती 800 होतात. 800 भागिले 4. 4 1 4 4 2 8 4 0 0 4 0 0. 3.14 गुणिले 200. तर 3.14 गुणिले 100 मगाशी किती आलो 314 आलं होता. म्हणजे 314 गुणिले 2 628. ओके. हे 628 आपल्याला खाली लिहावं लागतं इथे. आता 628मधून 400 गेले किती राहिले 228. इथे परत आपल्याला सेंटीमीटर वर्ग लिहायचं आहे. ओके. आता इथे 228 सेंटीमीटर वर्ग तुम्ही खालचा बघून लिहिला तरी पण चालतो. रेखांकित भागाचे एकूण क्षेत्रफळ इथे 86 त्याने दिलंच आहे. म्हणजे हा पण बॉक्स आपला आता खालचा बघून आपण बरोबर लिहिला असं वरती. 228 इकडे वरती आहे. दोनची बेरीज किती 314. म्हणजे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती आलं 314 चौरस सेंटीमीटर. ओके. धन्यवाद.